मित्र आमच्या बिझनेसमध्ये कधी कधी मसल पॉवर टॅक्टिक्स वापराव्या लागतात. म्हणजे काही माणसं असतात ज्यांना बाबा हे काम देणार आहेत, ते इंद्राणी आत्याला थोडं घाबरवतील आणि इथून जायला सांगतील. नाही नाही साहेब, असं काहीतरी होऊ नका देऊ तुम्ही. नेत्रा, खरं तर मला आत्ता सुचत नाहीये काही, आणि मला नाही वाटत बाबा आता शांत बसतील, पण मी बघतो, प्रयत्न करतो. साहेब इंद्राणी आत्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इथे आल्यात. त्यांना सूड घ्यायचा आहे. आता तुम्हीच सांगा, सुडात जळणारी बाई कोणाला घाबरेल का? बरं, मी बघतो, आपण बोलूयात नंतर. काय रे, कोणाचा फोन होता? नेत्राचा. काय म्हणत होती? नाही, काही नाही, जस्ट. बरं, त्या वाघमारीशी तुझा काही कॉन्टॅक्ट झाला का? नाही, मी बघतो. या इंद्राणीकडून सुद्धा अजून काही उत्तर आलं नाही. कदाचित तिला मी शांतपणे समजावून सांगितलं ना, कळलं नसेल. आता मी माझ्या पद्धतीने समजावून सांगतो. बाबा, तुम्ही जरा नवी मुंबईच्या साईटवर लक्ष घाला ना, तिकडे थोडे प्रॉब्लेम सुरू आहेत. मी वाघमारेशी बोलतो. ठीक आहे. आबा, इंद्राणी आत्यांनी मन मोकळं केलं. इतकी वर्ष जे काही मनात साठवून ठेवलं होतं ना त्यांनी, ते सगळं व्यक्त केलं. म्हणजे तिने? हो आबा. मनोरमा आजी बाबोशीतून बाहेर पडल्यानंतर तिच्या आयुष्यात काय काय झालं, इंद्राणी आत्यांना त्यांनी कसं वाढवलं, त्यांचा कसा मृत्यू झाला, सगळं सांगितलं त्यांनी मला. खरंच कल्पना सुद्धा करवत नाही ग, काय हाल झाले असतील माझ्या मनोरमा ताईचे. डोक्यावर छप्पर नाही, सोबतीला कोणी आपलं माणूस नाही, त्यात उराशी छोटी इंद्राणी. काय झालं असेल तिचं? हो आबा, खूप भोगले हो त्यांनी. खूप खडतर प्रवास होता त्यांचा. नियतीच्या मनात होतं ना बाळा, तेच घडलं. बघ ना, मी सुद्धा तिला नाही शोधू शकलो ग. आणि आता इंद्राणी तुझ्या आयुष्यात आली आहे, अगदी तू राहतेस त्याच घरात आली बघ ती. आबा, इंद्राणी आत्या या घरात सूड घ्यायला आल्यात. सूड? हो. त्यांना माहिती आहे की मनोरमा आजीला फसवणारी व्यक्ती आजोबा होते. त्यांना आजोबांचा जीव घ्यायचा आहे, म्हणून त्या या घरात आल्यात. त्यांनी प्रयत्न सुद्धा केलेत, पण देवी याच्या कृपेने त्यांना यश नाही मिळालं. पण तुम्ही काळजी नका करू, आता परिस्थिती खूप वेगळी आहे. म्हणजे मला असं वाटतं की मला आजोबांच्या मृत्यूचा संकेत आला, पण तरीही अजूनपर्यंत आजोबांना काहीही झालं नाहीये. ते सुरक्षित आहेत. कदाचित देवी आईला मला काहीतरी सांगायचंय. कदाचित आजोबांचा जीव वाचू शकतो हे सांगायचा प्रयत्न करते देवी आई मला. बाळा, पण या सगळ्यामध्ये तुझ्या जीवाला काही झालं तर? आबा, मला माझं कर्तव्य पूर्ण करायचं आहे, आणि यामध्ये मला तुमची मदत सुद्धा लागणार आहे. हा, बोल ना बाळा. तुम्हाला कदाचित इथे यावं सुद्धा लागेल, पण सध्या मला तुमच्याकडून काही माहिती हवी आहे. तुम्हाला आठवत आहे का, बघा ना, मनोरमा आजीला खायला काय आवडायचं? खायला ना? हा बाळा, तिला खायला ना शेवग्याच्या शेंगांची आमटी खूप आवडायची. बरं. आणि आवडता रंग? आवडता रंग? हा, मातकट, मातीचा रंग असतो ना, तो खूप आवडायचा तिला. मला आठवतंय ना, एकदा तिने स्वतःच तो मातकट रंग कसा तरी तयार केला आणि घराच्या सगळ्या भिंतींना लावला होता. आणि हो, तिला ना तो मातीचा गंध पण खूप आवडायचा आहे ग. पहिला पाऊस पडल्यावर तो मातीचा गंध येतो ना, त्यांनी ती अक्षरशः वेडी व्हायची ग ती. हो, खूप आवडायचं तिला मातीचा रंग, मातीचा गंध. आणि आबा, मनोरमा आजीचं आवडतं गाणं कोणतं होतं? गाणं? नाही, तसं गाणं असं सांगता येणार नाही काही,
हा, पण तिला देवी आईची प्रार्थना तू म्हणतेस ना, ती प्रार्थना खूप आवडायची ग. बरं, आणखी काही लागलं तर मी तुम्हाला फोन करेन ना. बाळा, पण हे सगळं का विचारतेस तुम्हाला? मी एक वेगळा मार्ग निवडलाय आबा. मी सगळं सांगेन तुम्हाला. बाळा, काळजी घ्या स्वतःची. हो, ठेवते. मनोरमा, अगं हसतेस काय तू? आई ग, हसू नको तर काय करू. तो बिंडोक राजाध्यक्ष तुला धमक्या देतोय आणि तू घाबरतेस. नको घाबरूस इंद्राणी. ही रुपाली मात्र आहे, तोपर्यंत घाबरण्याची गरजच नाही. बिनधास्त राहा. बरं, एक सांगायचं होतं तुला. त्यांच्या टीम मधला एक फुटलाय. म्हणजे 2 नर्सेस होत्या की नाही, त्यातली एक नर्स फोडली आहे मी. आता तू 15 लाखाची व्यवस्था करायचीस. एवढा सगळा प्रपंच करायची काहीच गरज नव्हती. मग म्हाताऱ्याला मारण्याचा एवढा सगळा प्रपंच घातलास, त्याची काय गरज होती? रुपाली हे बघ, एक शब्दही बोलायचा नाही, शांत राहायचं. म्हाताऱ्याला मारणं तुझं ध्येय आहे आणि त्या नेत्राला त्या सगळ्यात अडकवणं माझं ध्येय आहे. त्यामुळे मी जे सांगते तेच करायचं आणि तसंच करायचं. स्वतःची अक्कल चालवायची नाही. त्या नर्सनी जर कोणाला जाऊन काही सांगितलं तर? नाही सांगणार ती, नाही सांगणार. गरजू आहे ती आणि म्हणूनच टार्गेट केलंय तिला. गरजू माणसं स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी दुसऱ्याचं ऐकतात, झुकतात. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. ती नर्स व्यवस्थित अडकली आहे माझ्या बोलण्यात, जशी तू नेत्राच्या बोलण्यात. त्यामुळे तू हे जर नेत्राला सांगितलंस तर मोठा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे तोंड बंद ठेवायचं. प्लॅन काय आहे तुझा? प्लॅन नाही सांगणार आहे मी. 15 लाख तयार ठेवायचे आजच्या आज. व्यवस्था कर. त्या नेत्राला अडकवायच्या नादात ही रुपाली खूप मोठा गोंधळ घालणार आहे. काळजी वाटते ग. कसं फेडणार एवढं 15 लाखाचं कर्ज? म्हणजे तुझ्या एकटीच्या पगारावर मुलांची शिक्षणं, घरातला खर्च आणि शिवाय हे 15 लाखाचं कर्ज. काळजी घे बाई, कारण माहितीये ना, कर्ज नाही फेडता आली म्हणून आत्महत्या करतात लोक. काही असेल तर मला सांग, मी तुला मदत करू शकते. मी तुला 15 लाख रुपये देऊ शकते आणि ते परतही नाही घेणार मी. खरंच. फक्त त्यासाठी एक छोटंसं अगदीच बेसिक असं काम करावं लागेल, इतकंच. काय झालं मनीषा? ते अगं, कशाला बेल वाजवलीस तू? मी बाबांना बघायला आले होते. घाबरवलं सुगात सगळ्यांना. ते अद्वैत सर म्हणाले होते. हो, मी जाणारच आहे. नाही थांबते मी इथे. आई आहेत ना आता. मनीषा ताई, आजोबा ठीक आहेत ना? हो. औषध दिलं तुम्ही त्यांना? हो. मी आहे इथे. आई, मी खरं तर तुम्हालाच सांगायला आले होते की मी आज जरा, ती माझी मैत्रीण आहे ना रीमा, तिच्याकडे जाऊन येईन ना. का ग? तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली आई. गुबे,
कर्जबाजारी झाला होता, म्हणजे ते कर्ज फेडूच शकले नाहीत, आत्महत्या केली. मला खरंच कळत नाही या लोकांचं. आपल्या पाठी बायका पोरं आहेत, त्यांचा विचारच नाही करत. असो, मी जाऊन येईन आज दिवसभरात तिच्याकडे. ये. हं? येते. म्हातारा मरेल, पण त्याचं खापर मात्र नेत्रावर फुटेल. मला कोणत्याही नात्याबद्दल सहानुभूती नाही. आता नेत्रा माझी भाची आहे हे कळल्यावर सुद्धा मला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. पण पद्माकरला मारल्यावर त्यात नेत्राला अडकवून मला काय मिळणार आहे? निरपराध व्यक्तीचं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं तर मग माझ्यात आणि पद्माकरमध्ये काय फरक राहिला? नाही, नेत्राला ह्यात अडकवून मला काहीही मिळणार नाही. आणि काही मिळालंच तर ते आयुष्यभराचं गिल्ट मिळेल. अरे पण साचू बोलू नेत्रा, आम्ही आलो. हे बघ, भरपूर भाज्या आणलेल्या आहेत. आता कोणती भाजी कधी करायची हे तू ठरव. हो. आणि काय ग, फोन करून शेवग्याच्या शेंगा का आणायला सांगितल्यास? पण बरं झालं सांगितलंस, त्यामुळे माझी करमणूक झाली. काकुमा, तुला गंमत दाखवते. अरे मला सांग, आपण मार्केट मधनं काय आणलं? बाजी. नाही 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 नाही, नेत्राने आपल्याला काय आणायला सांगितलं? शेंगाच्या शेवड्या. हो, साचू तर छे. अरे परत एकदा सांग ना. शिंगाड्याच्या शेवडा. काकुमा, किती डिफिकल्ट नाव आहे ना. मी तशी भाजीच नाही खाणार. अगं नको खाऊस भाजी, पण नाव तर घेशील व्यवस्थित. नाही नाही, तू आधी नीट बोलून दाखव, मी तुला सांगितलं. इंद्राणी ताई, तुम्हाला पण आवडते ना शेवग्याच्या शेंगांची आमटी? इतकी डिफिकल्ट आमटी आवडते? मॅडम खरंच आवडते तुम्हाला? हो, आवडते त्यांना. माझ्या आजीला सुद्धा खूप आवडायची शेवग्याच्या शेंगांची आमटी. माझी आजी ना खूप छान बनवायची आमटी. तुझी आजी? कोणती आजी? माझी एक आत्या आजी होती, ती खूप छान बनवायची शेवग्याच्या शेंगांची आमटी. अच्छा, सांगा ना, तुम्हाला सुद्धा आवडते ना? मागे एकदा तुम्ही कोणाशी तरी फोनवर बोलत होता तेव्हा मी ऐकलं होतं, पण मला आता नक्की आठवत नाही तुम्ही भाजी म्हणाला होतात का आमटी. पण नाही, मला वाटतं आमटीच. पण तुम्हाला कशी आवडते, म्हणजे चिंच घालून की आमसूल घालून? चिंच. चिंच घालून चालेल. आपण चिंच घालून करू. नाहीतर असं करता का, आज तुम्हीच बनवता? हो ना? हो. या, तुम्ही बनवा आज. सगळ्यांसाठीच बनवा. आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय काय हवंय ते. द्या ताई, मी तोपर्यंत शेंगा धुवून देते. तुम्ही कढई घेता? तुम्ही कसे करता? आधी चिरता का सोलून घेता? सोलून. फाल्गुनी ताई, तोपर्यंत तुम्ही तेल घेता कढईत? अजून काय काय लागणार आहे ते तुम्ही सांगा, तसं आम्ही घेतो.
फोडणी. फोडणी इथेच. इंद्राणी मॅडम, तुम्ही किचन मध्ये काय करताय? सासूमा, इंद्राणी मॅडम ना आमटी बनवणार. काकू मग कोणती आमटी? शेवग्यांच्या शेंगांची आमटी. किती डिफिकल्ट नाव आहे ना. नेत्रा, येऊ का ग? या ना. आवरावर चालू आहे वाटतं. हो. एक विचारायचं होतं. बोला ना. ह्या इंद्राणी मॅडम नक्की कोण आहेत? गेले काही दिवस मला सारखं वाटते की आपल्या घरात काहीतरी घडतंय. मी तुला मागे सुद्धा म्हणाले होते बघ, तेव्हा तू मला म्हणाली होतीस की या सगळ्याकडे लक्ष देऊ नका, पॉझिटिव्ह राहा. पण नेत्रा, मी बघते की तू इंद्राणी मॅडम बरोबर जरा वेगळं वागतेस. म्हणजे तू त्यांना आपलंसं करतेस, आपल्या सगळ्यांमध्ये मिक्स करण्याचा प्रयत्न करतेस. त्यात तू आज त्यांच्याशी जसं वागलीस ना, त्याच्यावरून मला असं वाटलं की काहीतरी घडतंय. म्हणजे मी कदाचित चुकीची असू शकते, पण नाही काकू, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. मी त्यांच्याशी जे काही वागते ना, ती गरज आहे. मी तुम्हाला आता फार काही नाही सांगू शकत, पण यामध्ये मला तुमची साथ लागेल. नेत्रा, खरं सांगू का, मला ना आता राहवत नाहीये. म्हणजे आतापर्यंत आपल्या घरात रुपाली हे एकच रहस्य होतं, पण आता इंद्राणी मॅडमच्या बाबतीत सुद्धा तेच घडतंय. नक्की काय चालू आहे नेत्रा? नेत्रा, बरं ठीक आहे. तुला जेव्हा केव्हा बोलावंसं वाटेल तेव्हा ये माझ्याशी बोलायला. तुला मी आणखीन अडचणीत नाही टाकणार. फक्त लक्षात ठेव, मी आहे तुझ्यासोबत कायम. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि तू मागे म्हणाली होतीस ना की मी तुझी आईसारखी काळजी घेते, त्याच हक्काने ये कधीही. तुम्हाला पण आवडते ना शेवग्याच्या शेंगांची आमटी? माझी आजी ना
खूप छान बनवायची आमटी. पण तुम्हाला कशी आवडते, म्हणजे चिंच घालून की आमसूल घालून? चिंच. काय आचारीबाई, दुपारच्या स्वयंपाकाचं झालं, आता रात्रीचं काय भेट आहे? हा, नाही तू स्वयंपाकाच्या ऑर्डर वगैरे घेतच माहित नव्हतं मला, सांगायचं तरी ना. काय चाललंय? नेत्राशी बोलत नाही असं सांगतेस मला, तिच्याबरोबर स्वयंपाक करतेस, गप्पा मारतेस, म्हणजे साठलोट आहे ना तुमचं. मला एकदा तू सांगून टाक की मला नक्की काय समजतेस तू. तू उगाच गैरसमज करून. बस, माझ्या हातापाया पडतेस, डोळ्यात पाणी आणून गयावया करतेस. आता फसणार नाहीये मी तुझ्या या सगळ्या नाटकाला.